श्री स्वामी समर्थ भक्तांनो, आज आम्ही तुम्हाला देवीने असुरांचा वध कसा केला याची कथा सांगणार आहे। तर ही कथा तुम्ही दुर्लक्ष करू नका, कारण ही कथा ऐकल्याने तुमच्या भाग्यात चमत्कार होणार आहे। देवीची ही कथा तुझ्या समोर येणे म्हणजे फक्त योगायोग नाही, तर तुझ्या रडक्या भाग्यातील सर्व संकटांचा नाश करणे होय। कारण एकेकाळी देवीच्या या कथेचा आश्रय देवानीही घेतला होता। त्यामुळे ही कथा अर्धवट ऐकून सोडू नको, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल। कितीही मोठी इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि मनोइच्छित फळ प्राप्त करण्यासाठी भक्ता तुला ही कथा ऐकावीच लागेल। या देवीची कथा आयुष्यात फक्त एकदा ऐकल्याने खूप मोठे फळ मिळते। शत्रूचा नाश होतो, जीवनात कशाचीही कमतरता भासत नाही। ही देवीची कथा फक्त मनापासून शेवटपर्यंत ऐकल्याने भक्ताचे आणि त्याच्या कुटुंबाचे कल्याण झाल्याशिवाय राहत नाही। कारण ही कथा भूत, राक्षस, वाईट शक्ती, पनवती, साडेसाती या सर्वांचा नाश करते आणि आशीर्वाद देते देवीचा। म्हणून भक्तांनो, ही कथा अर्धवट सोडू नका, शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आजच माँ दुर्गेचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंटमध्ये जय दुर्गा माता नक्की टाईप करा। भक्तांनो, शुंभ आणि निशुंभ या अजय असुरांची युद्ध करून त्यांचा नाश करण्यासाठी, त्रिलोकात शांती प्राप्त करण्यासाठी पार्वती सुता कौशिकी देवी हिने अवतार घेतला। पार्वती देवीने धारण केलेल्या विविध रूपे आणि त्यांची कथा आज आम्ही सांगणार आहोत। शुंभ आणि निशुंभ यांनी ब्रह्मदेवाकडून अजय होण्यासाठी आणि दिव्य स्त्री शक्तीकडून मृत्यू प्राप्त करण्याचा वरदान प्राप्त करणे केले होते। शुंभ आणि निशुंभ या आसुर भावांनी अनेक वर्ष ब्रह्मदेवांची कठोर तपश्चर्या केली। त्या तपश्चर्येवर प्रसन्न झालेल्या ब्रह्मदेवानी हंसावर स्वार होऊन त्यांच्या पुढे प्रकट झाले। दोन्ही असुरांनी ब्रह्मदेवाकडून अमर होण्याचे वरदान मागितले। ब्रह्मदेवानी ते वरदान देणे अशक्य आहे असे सांगितले। त्यानंतर दोघांनी शक्ती, सैन्य आणि शस्त्र संपन्न होऊन अजय होण्याचा आणि त्रिलोकात विजय प्राप्त करण्याचे वरदान मागितले। या सभेत कोणत्याही देवाकडून त्यांचा वध होऊ नये, तर अजयना मातेच्या गर्भातून जन्माला न आलेल्या अशा दिव्य स्त्री शक्तीपासून त्यांचा मनात कामवासना जागृत झाल्याने त्यांच्याद्वारे त्याचा वध होऊ दे असे वरदान त्यांनी मागितले। ब्रह्मदेवानु तथास्तु म्हटले आणि ते अंतर्धान झाले। अतितुल्य बलवान झालेल्या या दोन्ही असुरांनी पृथ्वी, पाताळ आणि स्वर्ग या तिन्ही लोकांवर स्वतःचे आधिपत्य स्थापित केले। त्यांनी तिन्ही लोकांमध्ये अहंकार माजवला। मनुष्य, देवता, नाग, यक्ष, गंधर्व, किन्नर, सिद्ध आणि विद्याधर यांचा ते छळ करू लागले। या असुरांना वाटले की स्त्री दुर्बळ असल्यामुळे कोणत्याही स्त्री शक्तीचं त्यांचा वध करू शकत नाही। त्यामुळे ते अहंकारी झाले आणि उन्मत्त होऊन सर्वांवर अत्याचार करू लागले। त्यांच्या अत्याचाराने ग्रासित झालेल्या देवता आणि ऋषीमुनी यांनी ब्रह्मदेवाला या संकटातून मुक्त करण्यासाठी प्रार्थना केली। ब्रह्मदेवानी त्यांना सांगितले की केवळ स्त्री शक्तीच नव्हे तर सर्व दुःख निवारण करू शकते। त्यामुळे सर्वजण पार्वती मातेला शरण गेले आणि तिला त्यांनी शुंभ, निशुंभ यांच्या जातातून मुक्त करण्याची प्रार्थना करू लागले।
जगदंबेचे आदिशक्तीचे रूप धारण करून सर्वांच्या त्रासाचे निवारण लवकरच केले जाईल असा पार्वती मातेने आशीर्वाद दिला. समुद्र मंथनाच्या मेरू पर्वताचा एक भाग मंथनचलन यांच्या भोवती वासुकीनाथ दोरीप्रमाणे गुंडून देवसुरांनी समुद्र मंथन केले. समुद्र मंथनात प्रकट झालेले हलाहल विषाचा कुंभ नीलकंठ भगवान शिवाने प्राशन केला. शिवाचे विष प्राशन करेपर्यंत विषाचा अंशात्मक परिणाम समुद्रात बुडलेल्या मंथचराच्या काही भागावर झाला होता. समुद्र मंथनानंतर या पर्वताला त्याच्या मूळ जागी ठेवण्यात आले. नंतर या विषाच्या प्रभावाने त्या असह्य वेदना होत असल्याने ते वेदनेने व्याकुळ होते. तिथे भ्रमण करणाऱ्या नारद मुनींनी त्यांची व्यथा समजली आणि त्यांनी तत्काळ कैलासावर जाऊन शंकरापुढे त्यांची व्यथा मांडून त्याचा उद्धार करण्याची प्रार्थना केली. त्याचप्रमाणे शिवशंकर पार्वती समेत मंथनचलाकडे गेले. त्यांनी आशीर्वादाची मुद्रा केल्यावर त्यांचा उजव्या हातात तळव्यातून मंथचरावर चैतन्य किरणांचा वर्षाव झाला आणि त्यांच्या देहात भिनलेले हलाहल विष काळ्या धुराच्या रूपाने वातावरणात पसरू लागले. या विषारी धुराचा शिवशंकरावर काहीच परिणाम झाला नाही, परंतु त्यांच्याजवळ उभ्या असलेल्या गौरीवर पार्वतीवर या विषारी धुराचा परिणाम होऊन तिचा वर्ण गोरा होता तो काळ्यात रूपांतर झाले. त्यामुळे ती सावळी दिसू लागले. शिवाने सांगितले की पार्वती सावळ्या रूपातही सुंदर दिसते. तरीही पार्वतीला ती सावळी झाल्यामुळे अतिशय दुःख झाले. हलाहल विषाच्या प्रभावाने झालेल्या श्याम वर्णाचे रूपांतर पुन्हा गौर वर्णात होण्यासाठी पार्वती मातेने हिमालय पर्वतावर ब्रह्मदेवांची कठोर आराधनेस आरंभ केला. पार्वती देवीच्या कठोर आराधनेने ब्रह्मदेवाने प्रसन्न झाले आणि ते पार्वतीपुढे प्रकट झाले. पार्वतीपासून श्याम वर्णधारी अशा एका देवीची निर्मिती होऊन ते पार्वतीला गौर वर्ण प्राप्त होऊन दे असे ब्रह्माने वरदान दिले. त्याचप्रमाणे पार्वतीपासून श्याम वर्णधारी कौशिकी देवीची निर्मिती झाली आणि पार्वती पुन्हा गोरी झाली. कौशिकी देवीने पार्वतीला पाहताच तिला हात जोडून विनम्रपणे अभिवादन केले. पार्वती मातेला कन्या मिळाल्याने अत्याधिक आनंद झाला. तिने कौशिकीसाठी हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये एक सुंदर महालाची रचना करून कौशिकी देवीला तिथे राहण्यास सांगितले. काही संकट आले तर शंकानाद करून माझे आव्हान कर असे तिला सांगून पार्वती लुप्त झाली. कौशिकी देवी तिच्या महालात तिच्या सखींसोबत राहू लागली आणि महालातील शिवलिंगाची पूजा आणि शिव आराधनेत मग्न झाली. कौशिकी देवी शिवाची आराधना करताना वीणावाद करत असे आणि सुमधुर आवाजात शिवस्तुती गात असे. हिमालयाच्या पायथ्याशी राहणाऱ्या ऋषीमुनी कौशिकी देवीची आराधना करत होते आणि त्या आश्रमात तिच्या मूर्तीची स्थापना केली होती. एकदा स्वर्गावर राज्य करणाऱ्या शुंभ निशुंभ या आसुरी सैन्याने हिमालयाच्या पायथ्याशी राहणाऱ्या ऋषीमुनींच्या आश्रमावर आक्रमण केले. तेव्हा त्यांच्या सहाय्यतेसाठी मूर्तीतून प्रत्यक्ष कौशिकी देवी प्रकट झाली आणि तिने अनेक असुरावर शस्त्राचा मारा करून त्यांचा नाश केला. त्यातील काही असुर वाचले आणि ते शुंभ निशुंभ यांच्याकडे धावत गेले. त्यांनी कौशिकी देवीचे
अनुपम सौंदर्य, गुण कौशल्य, शौर्य आणि पराक्रम याचे वर्णन केल्यावर शुंभ निशुंभ त्यांच्यावर मोहित झाले. त्यांनी तिच्याशी विवाह करण्याचा प्रस्ताव मांडण्यासाठी एका आसुरी दूत बनवून तिच्याकडे पाठवला. तेव्हा कौशिकी देवीने सांगितले, मी प्रतिज्ञा केली आहे की जो महावीर योद्धा माझ्याशी युद्ध करून मला युद्धात पराभस्त करेल त्याच्याशी मी विवाह करेन. आसुरदूताने कौशिकीची प्रार्थना शुंभ निशुंभ यांना सांगितली. कोमलागी आणि सुमधुरा अशा कौशिकीशी युद्ध न करता तिचे मन विवाह करण्यासाठी वळवण्याकरता शुंभ निशुंभ यांनी त्यांचे सेनापती ध्रुमलोचन यांना पाठवले. तेव्हा कौशिकी देवीने शंखनाद करून पार्वती मातेचे आव्हान केले. पार्वतीने कालिका देवीचे रूप धारण केले. तिने धूम्रलोक आणि त्यांचे आसुरी सैन्य यांच्याशी युद्ध करून त्यांचा नाश केला. त्यानंतर कौशिकीला बळाने प्राप्त करण्यासाठी शुंभ निशुंभ यांनी पाताळातील महावीर योद्धा चंडमुंड यांना प्रचंड सैन्यासह पाठवले. या योद्ध्याशी युद्ध करण्यासाठी पार्वतीने चामुंडा देवीचे रूप धारण केले आणि त्यांच्याशी युद्ध करून यांचा अहंकार आणि संहार केला. त्यानंतर शक्ती आणि बुद्धी या दोन्हींच्या साहाय्याने कौशिकीवर विजय प्राप्त करण्यासाठी शुंभ निशुंभ यांनी रत्नबीजाला कौशिकीकडे पाठवले. कौशिकीचे रक्षण करण्यासाठी पार्वती देवी तिच्या महालात सूक्ष्म रूपात उपस्थित होती. तिने तलवारीचे वार करून रक्तबीजाचे शिर धडावेगळे केले. तेव्हा त्याच्या कापलेल्या मानेतून भूमीवर गळणाऱ्या रक्ताच्या थेंबातून अनेक रक्तबीज निर्माण झाले. या रक्तबीजांचा नाश करण्यासाठी पार्वतीने धनुष्य धारण करून बाण सोडले. पण रक्तबीजाचे शिर धडावेगळे झाल्यावर त्यातून असंख्य रक्तबीजांची निर्मिती झाली आणि ते मोठ्याने हसून हट्टास करू लागले. तेव्हा पार्वतीने तिच्या हातातील अग्निकुंडातील ज्वाला फेकून रक्तबीजावर अग्निज्वाला सोडला आणि रक्तबीजाची असंख्य रूपे जळून गेली. त्याचे एक शिर जळत असताना त्यातून पडलेल्या एका थेंबातून पुन्हा रक्तबीज प्रकट झाला. तेव्हा पार्वती देवीने त्याच्यावर पाश फेकून त्याचा गळा आवळला आणि त्याचा वध केला. रक्तबीज मारला गेला. हे ऐकताच शुंभ निशुंभ यांनी तैपायाची आग मस्तकात गेली आणि ते कौशिकीशी युद्ध करण्यासाठी सामान्य सैन्यासोबत संसावले. कौशिकी देवी सिंहावर आरूढ झाली आणि तिने अष्टभुजा रूप धारण केले. तिच्या प्रत्येक हातामध्ये विविध शस्त्रे होती. तिघांची भेट आकाशमंडलात झाली. कौशिकीचे लावण्य पाहून शुंभ निशुंभ स्तंभित झाले आणि ते तिला विवाह करण्याची गळ घालू लागले. तेव्हा कौशिकीने पुन्हा त्यांना तिची प्रार्थना आठवण करून दिली. त्यामुळे शुंभ यांच्याशी युद्ध करण्यासाठी सज्ज झाला आणि तो कौशिकीवर आक्रमण करू लागला. हे युद्ध पाहण्यासाठी आकाशात समस्त देवगण जमले. कौशिकी देवीने त्याच्यावर केलेला प्रत्येक आक्रमण परतून लावणे आणि तिने अति पराक्रमण चालू झाले. तिने केलेल्या प्रहाराने शुंभ घायाळ झाला आणि अखेर युद्धात मारला गेला. कौशिकी देवीने निशुंभाला स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी
पाताळात निघून जाण्यास सांगितले. पण निशुंभ शुंभच्या हत्येचा प्रतिशोध घेण्यासाठी इरेला पेटला. तेव्हा देवीचे निशुंभाची घनघोर युद्ध चालू झाले. अखेर या युद्धात निशुंभाचाही पराभव झाला आणि तो मारला गेला. शुंभ आणि निशुंभ यांच्या वधानंतर सर्व देवतांनी कौशिकी देवीला, माता पार्वती आणि भोलेनाथ भगवान शिव यांचा जय जयकार केला. इतक्यात तिथे शिवशंकर पार्वतीसह प्रकट झाले. सर्व देवी देवतांनी कौशिकी देवी, शिव आणि पार्वती यांच्यावर पुष्पवृष्टी केली आणि ते कौशिकी देवीचे योगदान गाऊ लागले. माता पित्यांना पाहून कौशिकी देवीला अतिशय आनंद झाला आणि तिने त्यांना नम्र वंदन केले. शिवाने सांगितले की कौशिकी देवीचे कार्य संपले आणि आता तिने पुन्हा पार्वतीमध्ये एकरूप झाले पाहिजे. पिता महादेवाची आज्ञा शिरसंबद्ध मानून कौशिकी देवी सगुण रूप प्रकाशाच्या गोळ्यात रूपांतरित झाली आणि हा प्रकाशाचा तेजस्वी गोळा माता पार्वतीच्या सगुण रूपाशी एकरूप झाला. अशा प्रकारे कौशिकी देवीने महाबलशाली आणि अजमेय योद्ध शुंभ आणि निशुंभ यांचा नाश केला आणि त्रिलोक्यात सुख आणि शांती यांची स्थापना केली. यासाठी भोलेनाथ शिव, माता पार्वती आणि कौशिकी देवी यांची चरणी कोटी कोटी प्रणाम. भक्तांनो, तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर ही कथा 3 भक्तांना अवश्य शेअर करा. श्री स्वामी समर्थ.